नमस्कार. आज आपण बनवत आहोत वेगवेगळ्या पद्धतीने खमंग 3 प्रकारचे फोडणीचे वरण बनवणार आहोत. फोडणीचे वरण तर आपण बनवतच असतो, पण अशा पद्धतीने बनवून पहा. 3 वेगळ्या पद्धतीचे वरण आज आपण पाहूयात. सर्वात आधी आपण बनवूया पचायला हलकी मुगाच्या डाळीचे वरण. तुरीची डाळ घेतली आहे 2 चमचे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आपण अशा पद्धतीने. आणि ह्या डाळी दोन्ही पण आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो. तुम्हाला फक्त तुरीच्या डाळीचे वरण पाहिजे असेल तर तुम्ही फक्त तुरीची डाळ वापरू शकता किंवा निम्मी मिक्स करू शकता किंवा मुगाची डाळ आणि त्यात थोडीशी तुरीची डाळ जरी टाकली तरी चालते, म्हणजे पित्त होत नाही. तर अशा पद्धतीने आपण डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्या शिजायला ठेवूया. तर स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकून थोडंसं तेल किंवा तूप टाकूया 1 चमच्यावर. हळद टाकूया पाव चमचा. त्यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा टाकलं तरी चालेल. आणि ही डाळ चांगली उकळी आल्यानंतर याच्यावरचा फेस काढून टाकायचा आणि नंतर ही डाळ चांगली आपल्याला मऊ अशी शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजते तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया. ही वेगळ्या पद्धतीचे वरण आपण बनवले आहे. तर इथं काळी मिरी घेतल्या आहेत 10 ते 15, 1 चमचा धने घेतले आहेत, जिरं घेतलं आहे 1 चमचा आणि लसूण साईडला ठेवलं आहे. 15 ते 20 पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या. तर हे छान असं धनं, जिरं आणि काळी मिरी छान कुटून घेतली आहे. त्याची पावडर झाल्यानंतर आपण लसूण कुटून घेतला आहे, जाडसर असा ठेचून घेतला आहे. तर ह्या मसाल्यामुळे आपलं हे फोडणीचं वरण खूप छान होतं, चवदार होतं. उन्हाळ्यात तोंडाला चव येते छान अशी. जर तोंडाला चव नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही वरण बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता इथं पाहूया डाळ छान अशी शिजली आहे, गाळ झाली आहे. तर या ठिकाणी तुम्ही कुकरला सुद्धा ही डाळ लावून शिजवून घेऊ शकता. यात गरम पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं. तर आता कढईमध्ये आपण याला फोडणी देऊया. 2 चमचे असं छान तेल टाकलं आहे, 2 चमचे मोठे, आणि थोडंसं हिंग टाकलं आहे. 2 लाल मिरच्या सुक्या आणि बेडगी मिरची टाकली आहे आणि आपण वाटून घेतलेला मसाला टाकला आहे. तर मंद आचेवर आपण ही फोडणी करत आहोत. तर कढीपत्त्याची पानं टाकली आहेत 5 ते 6, आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. टोमॅटो टाकला आहे 1 लाल असं मोठं टोमॅटो टाकलं आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर 2 टाकू शकता तुम्ही. छान असं कट करून टाकलं आहे टोमॅटो. कोथिंबीर टाकली आहे थोडीशी कट करून आणि मंद आचेवर ह्याला छान असं आपण परतून घेऊया. ही मंद आचेवर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. आणि इकडं आपण थोडीशी हळद टाकूया. इकडं आपण डाळीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून छान असं मॅश करून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आता ही फोडणी मंद आचेवर झाली की आपल्याला त्यामध्ये हे आपण डाळी शिजवून घेतलेलं मिश्रण टाकूया. तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर यापेक्षा जास्त तुम्ही गरम पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता, पातळ करू शकता अजून जास्त. तर एवढं मध्यम असं घट्ट ठेवलं आहे मी भातासोबत खाण्यासाठी. तर खूप छान लागतं हे वरण. आणि तोंडाला चव वाढवण्यासाठी अजून आपण चिंचेचा कोळ टाकूया 2 चमचे. चिंच भिजवून याचं मॅश करून मी पाणी काढून घेतलं आहे. 2 चमचे मोठे टाकलं आहे आणि मीठ चवीनुसार टाकूया. हे वरण आपलं तयार आहे. मस्त भातासोबत खायचं हे किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. हे वरण चवीला खूप छान आहे, अप्रतिम चवीचं हे वरण आहे. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला आवडेल. आणि उन्हाळ्यात भाज्या काय बनवावं हा प्रश्न असतो, तर हे वरण तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हे वरण केल्याशिवाय राहणार नाही, एकदा जर केलं तर. तर आपलं हे फोडणीचं वरण आता झालं आहे. आता दुसऱ्या प्रकारचं आपण दाल फ्राय बनवून घेऊया. तर दाल फ्राय बनवण्यासाठी मी तूर डाळ घेतली आहे, 1 वाटी घेतली आहे. 200 ग्रॅम अशी डाळ घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये तुम्ही 2 चमचे मुगाची डाळसुद्धा टाकू शकता घट्टपणा येण्यासाठी. तर बघू शकता मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. तर आता आपण ही कुकरला शिजवून घेऊया. तुरीची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे कुकरमध्ये टाकून घेऊया आपण. डाळ आपण शिजवण्यासाठी पाणी घेतलं आहे. पाणी आपण 1 वाटी डाळ तर 2.5 वाट्या असं पाणी घेतलं आहे. 1 कांदा बारीक कट करून टाकला आहे. टोमॅटो बारीक कट करून टाकला आहे. 1च टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. हळद घेतली आहे पाव चमचा, धने पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि हिंग थोडंसं टाकूया यामध्ये.
मीठ चवीनुसार टाकलं आहे 1 चमच्यावर. वरून थोडंसं आपण तूप टाकून घेऊया. हिंग टाकलं आहे आणि तूप टाकून घेऊया 1 चमचा. आणि हे कुकरचं झाकण लावून छान असं याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया मध्यम आचेवर. गॅसवर ठेवून आपण 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. बघू शकता छान अशी डाळ आपली शिजली आहे. आणि त्यामध्ये आपण धना पावडर टाकली आहे, हळद टाकली आहे, हिंग टाकलं आहे आणि थोडासा गरम मसालासुद्धा टाकला आहे, तूप टाकलं आहे. छान अशी आपली डाळ शिजली आहे. तर तडका देऊया. तेल गरम झालं आहे, 2 चमचे टाकलं आहे. मोहरी थोडीशी, जिरं थोडंसं टाकलं आहे, पाव चमचा. लसणाच्या पाकळ्या मी कट करून टाकल्या आहेत. कांदा टोमॅटो टाकला आहे. कांदा 1 आणि टोमॅटो थोडंसं टाकलं आहे, अगोदर पण टाकलं आहे. आलं लसूणची पेस्ट टाकून छान असं परतून घेऊया कच्चेपणा जाईपर्यंत. कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकूया. लाल मिरची पावडर टाकली आहे, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला थोडासा आणि हे छान असं फ्राय करून घेऊया आपण. थोडासा आपला घरचा काळा मसाला टाकला आहे, अगदी अर्धा चमचा किंवा पाव चमचा टाकला आहे. आणि आपण जे कुकरमध्ये मिश्रण डाळीचं शिजवून घेतलं होतं ते टाकलं आहे. तर ही दाल फ्राय खूप छान लागतं चवीला. हे वरण गरम भातासोबत आणि वरून थोडं तूप घेऊन खाण्याची मजा वेगळीच असते. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने हे दाल फ्राय बनवून पहा. मीठ चवीनुसार टाकलं आहे, कारण अगोदर पण टाकलं होतं. तर याची चव वाढवण्यासाठी अजून आपण वरून तडका देतोय. तर 1 चमचा तूप टाकलं आहे. तूप छान गरम झालं आहे. थोडीशी मोहरी टाकली आहे, पाव चमचा. जिरं टाकलं आहे, अर्धा चमचा. 2 लाल बेडगी मिरच्या टाकल्या आहेत आणि गॅस बंद करून आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे यामध्ये थोडीशी. आणि वरून तडका देऊन घेऊया. गॅस बंद आहे, वरून तडका दिला आहे. मस्त दाल फ्राय आपलं तयार आहे. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत छान असं मस्त हे अप्रतिम चवीचं आपलं हे दाल फ्राय तयार आहे. तर हे तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता. जिरा राईससोबतसुद्धा सर्व करू शकता, खूप छान लागतं. तर आता आपलं 3ऱ्या पद्धतीचं वरण बनवून घेऊया आपण. तर 3ऱ्या पद्धतीचं आपण उडीद डाळ आणि हरभरा डाळ एकत्र करून वरण बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक आहे. पाऊण कप असं आपण उडीद डाळ घेतली आहे. तुम्ही वाटीने सुद्धा मोजू शकता, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी बनवू शकता, कमी पण करू शकता. तर इथं पाऊण वाटी असं घेतलं आहे, पाऊण कप. आणि फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे. ही उडीद डाळ थोडीशी चिकट असते, त्यामुळं गरम करून घेतली आहे. स्वच्छ निवडून आता भाजलेली ही डाळ आपल्याला थंड करून यामध्ये हरभरा डाळ 1 ते 2 चमचे अशी टाकली आहे थोडीशी. तर उडीद डाळीचा उग्रवास येऊ नये म्हणून हरभऱ्यात डाळ टाकली आहे. स्वच्छ धुवून घेऊया आपण. आता ही डाळ आपल्याला कुकरला लावून शिजवून घ्यायची आहे. तर छान स्वच्छ अशी धुवून घेतली आहे उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकलेली. तर ही आपण कुकरमध्ये टाकूया. कुकरमध्ये शिजवून घेऊया, म्हणजे लगेच शिजते. कारण उडीद डाळ लवकर शिजत नाही आणि हरभरा डाळसुद्धा लवकर शिजत नाही, म्हणून आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया. हळद पाव चमचा टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. यामध्ये थोडंसं तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा टाकू शकता. तर ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत मध्यम आचेवर. छान असं गाळ अशी ही उडीद डाळ शिजली आहे, बघू शकता. आता ह्याची कन्सिस्टन्सी आपण पातळ किंवा घट्ट आपल्यानुसार करायची आहे, आपल्या आवडीनुसार. तर ही थोडीशी घट्ट आहे, तर यामध्ये गरम पाणी टाकून आपल्याला ही थोडीशी मॅश करून घ्यायची आहे. रवीने करून घेऊ शकता किंवा मॅशरने सुद्धा करून घेऊ शकता. एकसारखं हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. तर आता याच्यासाठी आपण मसाला बनवून घेऊया. ही डाळ साईडला ठेवूया, मसाला बनवून घेऊया. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी 10-12, तिखट नाहीत जास्त. लसूण घेतलं आहे, थोडंसं खिसलेलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, जिरं घेतलं आहे आणि ह्याचं हिरवं वाटण बनवून घेऊया आपण. पाणी टाकून ह्याचं हिरवं वाटण बनवून घेतलं आहे. तर कढईत तडका देऊन घेऊया ह्या डाळीला आपण. 1 ते 2 चमचे असं मी गरम तेल कडकडीत असं करून घेतलं आहे मध्यम आचेवर. आणि लहान आच करून आपल्याला ही फोडणी देऊन घ्यायची आहे. पाव चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा
जिरे टाकून घेतली आहे आणि कांदा टाकला आहे, एक कांदा टाकला आहे बारीक कट करून. तर हा सुद्धा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा. सोनेरी रंगावर परतून झाला की त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची, अर्धा चमचा. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर यामध्ये टोमॅटो टाकूया. एक टोमॅटो टाकला आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल. एक टोमॅटो चांगलं परतून घेऊया यामध्ये. आणि आपण जे वाटून घेतलेलं आहे वाटण, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या, जिरे टाकून हे छान असं वाटण बनवून घेतलेलं टाकून घेतलं आहे यामध्ये कढईत. तर मंद आच आहे, आपण मंद आचेवर याची फोडणी करत आहोत. तर यामध्ये आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता. गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. हिरवी मिरची पण आहे, त्यामुळं बेतानेच तुम्ही मिरची पावडर टाकू शकता. छान अशी ही फोडणी होते. तर मंद आचेवर आपण ह्या उडदाच्या डाळीला फोडणी देत आहोत. तर हळद टाकली आहे पाव चमचा, थोडंसं हिंग टाकलं आहे आणि हे छान असं परतून घेऊन आपण उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स शिजवलेली ती टाकूया. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पातळ करू शकता. भातासोबत छान लागते हे उडदाची डाळ आणि हरभरा डाळ एकत्र करून घेतलेलं वरण. अतिशय पौष्टिक आहे, चविष्ट आहे. नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा. तर भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. चवीनुसार मीठ टाकूया आणि ही तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत सर्व करू शकता. तर कशा वाटल्या ह्या तिन्ही प्रकारचे वरण आणि ह्या रेसिपी कशा वाटल्या? तर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.